मिरज पंढरपूर रस्त्यावर बेकायदेशीरपणे गायीच्या वासरांची तस्करी करणारा टेम्पो श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी पकडला। यावेळी या ठिकाणी तस्करीसाठी 33 वासरे 4 चाकी गाडीत आढळली। यातील 5 वासरे मृत्युमुखी पडली आहेत, तर अन्य वासरांची सुटका करण्यात आली। या गाडीचा चालक पळून गेला आहे। मिरज पंढरपूर रस्त्यावर कवटे महांकाळकडून मिरजकडे सोमवारी पहाटे एक टेम्पो येत होता। या टेम्पोत 33 वासरे कर्नाटकात तस्करी करण्यासाठी घेऊन जात असताना सदरच्या टेम्पोचा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग केला। मात्र अपघात होईन 4 चाकी वाहन रस्त्याकडेला पलटी झाले। यामध्ये 5 वासरांचा मृत्यू झाला, तर अन्य वासरांची सुटका करण्यात आली। सदरचा टेम्पो आणि वासरे मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली। मात्र चालक फरार झाल्याची माहिती मिळाली आहे। आज पहाटे सकाळी तानंग फाट्यानजीक एक वासराने भरलेली गाडी पकडण्यात आली। ती विनायकदा माइनकर यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पशु प्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समिती यांच्यामार्फत आज ही कारवाई करण्यात आली। सदर मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे PI साहेब व बाकीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी ही गाडी पकडून त्याच्यावर ठोसपणे कारवाई करावी अशी आमची त्यांच्याकडे मागणी राहील। व मिरज इथं महाराष्ट्रात गोहत्या बंदी असताना ह्या सर्व वासरं बाहेर कर्नाटकात घेऊन जाऊन यांची कत्तल करून महाराष्ट्रासारख्या ठिकाणी आणून त्याची तस्करी केली जाते। व ह्या संबंधित जे कोण हे याच्यावर असले वासरांची तस्करी करून त्यांच्या कत्ली करतात, त्यांच्यावर ठोसपणे महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी। मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे PI साहेबांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमच्या सर्व गोरक्षकांकडून त्यांना मागणी आहे।